नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण हॅव यू अर्न युअर टुमॉरो या कवितेचं ॲप्रिसिएशन मराठीतून समजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या कवितेबद्दल, कवीबद्दल आणि शीर्षकाबद्दल रसग्रहण करूया. अबाउट द पोएम. द पोएम हॅव यू अर्न युअर टुमॉरो इज अन इन्स्पिरेशनल पोएम. ही कविता एक प्रेरणादायी कविता आहे. In this poem, the poet is asking readers whether they have done anything to improve the life of another human being or not. या कवितेत कवी वाचकांना विचारतो की त्यांनी एका तरी व्यक्तीचं जीवन सुधारावं म्हणून काही सत्कृत्य केलं आहे की नाही. About the poet. The poet Edgar Guest is known for his simple and optimistic tone. He is also regarded as people's poet. या कवितेचे कवी एडगार गेस्ट हे आहेत जे आपल्या सहज आणि सोप्या अशा सकारात्मक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या याच शैलीमुळे त्यांना लोककवी किंवा लोकांचे कवी म्हणून लौकिक मिळालेला आहे. अबाउट द टायटल. द टायटल इज ॲन इंटरोगेटिव्ह वन. या कवितेचं शीर्षक हे प्रश्नार्थक आहे. It is a straightforward question and makes the reader to think over what the poet wants to convey. कवीला काय सुचवायचं आहे याबद्दल विचार करायला लावणारा असा सहज प्रश्न या शीर्षकात आहे. What is the theme of the poem? The poet in this poem indirectly urges to the readers through his many questions to be kind and generous towards at least someone. या कवितेची मूळ संकल्पना काय आहे तर कवी त्याच्या अनेक प्रश्नांतून वाचकाला त्याने इतरांप्रती परोपकारी वृत्तीने वागावं असं सुचवताना दिसतो. ही ऑल्सो युजेस अ फ्रेज ब्रदर्स ऑफ द मेनी टॉकिंग अबाउट द पर्सन फ्रॉम आवर सराउंडिंग. सो फ्रॅटर्निटी अँड बेनेवलन्स आर द थीम. तो त्या कवित्यात कुण्या एका व्यक्तीबद्दल ब्रदर्स ऑफ मेनी असा शब्दप्रयोग करतो. म्हणजे या कवितेची मूळ संकल्पना ही विश्वबंधुत्व आणि उज्ज्वल भविष्यासाठी परोपकारी वृत्ती अंगी बाणवणे असे दिसते. अबाउट द लँग्वेज. द लँग्वेज युज्ड इन द पोएम इज व्हेरी सिम्पल. या कवितेतली भाषा आणि कविता लिहिण्यासाठी वापरलेली साहित्यिक साधनं कोणती आहेत ते पाहूया. या कवितेत वापरलेली भाषा अगदी सहज सोपी आहे. इट इज अ डे टू डे लँग्वेज. या कवितेतील भाषा ही दैनंदिन बोलण्यातली भाषा वाटते. दिस इज वाय द पोएम इमिजिएटली टचेस द डेप्थ ऑफ द रीडर्स हार्ट. आणि म्हणूनच ही कविता लगेचच वाचकाच्या हृदयाच्या तळाला स्पर्श करते. द पोएटिक डिव्हायसेस. इंटरोगेशन अँड अलिट्रेशन are the dominantly used figures of speech here. या कवितेत इंटरोगेशन म्हणजे प्रश्नालंकार आणि अलिट्रेशन म्हणजे अनुप्रास या अलंकारांचा आधिक्याने वापर केलेला दिसून येतो. There are 11 questions in the 16 line poem. 16 ओळींच्या या कवितेत 11 प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. The rhyme scheme maintained throughout the poem is AABB. त्याचबरोबर या कवितेत AABB हा यमकबंध वापरलेला आहे. स्पेशल फीचर. इंट्रोस्पेक्टिव्ह इंटरोगेशन विथ सिम्प्लिसिटी इज द स्पेशल फीचर ऑफ द पोएम. अंतर्मुख करणारे प्रश्न सहजपणे विचारले आहेत हे या कवितेचं खास वैशिष्ट्य आहे. मेसेज. ॲज वी लिव्ह इन अ सोसायटी वी कॅन लिव्ह हॅपी अँड पीसफुल लाईफ ओनली इफ मॅक्झिमम are happy, for which there is a clear message in the poem that everyone has to help every other one for the better tomorrow. या कवितेतून काय संदेश मिळतो? आपण समाजशील आहोत. समाजात राहताना आपण शांततेने आणि सुखाने राहायला हवं. तेव्हाच आपण शांततेने आणि सुखाने तेव्हाच जगू शकतो जेव्हा अधिकाधिक लोक सुखी असतील. म्हणजेच या कवितेतून प्रत्येकाने इतर प्रत्येकाला मदत करावी जेणेकरून आपला भविष्यकाळ सुखाचा होईल, उज्ज्वल होईल हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
My opinion. I think this poem should be made as one of the life-living principles. माझं मत. जीवन जगण्याच्या तत्वांपैकीच एक असावं अशी ही कविता आहे. दिस इज अ व्हेरी टचिंग अँड रिफॉर्मिंग पोएम. ही कविता मनाला भिडणारी आणि परिवर्तन किंवा क्रांती घडवून आणणारी अशी कविता आहे. तर मित्रहो, या ठिकाणी या कवितेचं ॲप्रिसिएशन संपतं. धन्यवाद.